सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. पंडित सी.आर. व्यास यांचा संबंध आयुष्य म्हणजे संस्कारांची शिदोरी उत्तम असली की आयुष्य कसं सुंदर घडतं याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेला वारसा हे तर पंडित सी.आर. व्यास यांच्या बाबतीत होतच, पण तो वारसा आत्मसात करत अधिक प्रगल्भ करण्याची पंडित सी.आर. व्यास यांची अफाट क्षमता, ऊर्जा आणि इच्छाशक्तीही होती. म्हणूनच संगीताच्या क्षेत्रात इतकं मोठं योगदान पंडित सी.आर. व्यास यांनी देऊन ठेवलं आहे. त्यांचे आजोबा एकनाथ महाराज व्यास हे तर योगी होते. त्यांनी अनेक शिष्य घडवले. 100 ते 125 मुलं इथं त्यांच्याकडे वेद शिकायला येत असत. रंगनाथ महाराज हे त्यांचे चुलत आजोबा. बार्शीला भगवंताचं मंदिर आहे, तिथे ते दररोज भागवत वाचत असत. त्यांचे पिता रघुनाथ महाराज व्यास हे गोरोबाच्या मंदिरात एका पायावर उभं राहून ज्ञानेश्वरीचं पारायण करत असत. अध्यात्माचं पाठबळ आणि भलेपणाचं संचित वारसा हक्कानेच फक्त पंडित सी.आर. व्यास यांना नव्हे तर त्यांच्याही संचिताची शिदोरी जोडून त्यांच्या 3ही मुलांना पंडित सुहास व्यास, पंडित सतीश व्यास आणि शशी व्यास यांना मिळाला. पंडित सुहास व्यास हे गेली 5 दशकं शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. पंडित सतीश व्यास यांनी संतूर वादनाच्या क्षेत्रात आपली मुद्रा उमटवली आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांचे ते शिष्य आहेत. पद्मश्री पुरस्काराचे मानकरीही आहेत. पंडित सुहास व्यास आणि पंडित सतीश व्यास हे आकाशवाणीच्या सर्वोच्च मान्यतेचे अर्थात टॉप ग्रेडचे अधिकारीही आहेत. शशी व्यास हे सीए आहेत, परंतु अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ते संगीत मैफिलींचं आयोजन करत असतात. गेली अनेक वर्ष त्यांचे हे कार्य मनोभावे सुरू आहे. आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकत संगीताच्या क्षेत्रात प्रायोजकत्व आणणारे म्हणून त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. या 3ही मुलांबरोबरच वाढलेले यांचे चुलत बंधू अनिल व्यास हे देखील एका वेगळ्याच क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. पंडित सी.आर. व्यास यांना 1987 साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने तर 1992 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. त्यांच्या पत्नी इंदिरा व्यास यांची त्यांना सावलीसारखी साथ लाभली आणि त्यांचे 3ही पुत्र आपल्या पित्याचं काम पुढे नेत आहेत. नुकताच पंडित सी.आर. व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईत एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. शास्त्रीय संगीत क्षेत्रातले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विदुषी परवीन सुलताना, विदुषी अश्विनी भिडे देशपांडे, उस्ताद झाकीर हुसेन खां ही मंडळी अत्यंत आनंदाने या समारोहाला उपस्थित होती. रसिकहो, मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत पंडित सी.आर. व्यास यांना 4 भागांची मानवंदना दूरदर्शनतर्फेही दिली गेली. आजचा हा 4था भाग.
नमस्कार रसिको, मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रसिको, तुम्हाला माहितीच आहे हे वर्ष पंडित C.R. व्यास यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या विशेष भागामध्ये आपल्याकडे गप्पा मारायला आलेले आहेत त्यांचे शिष्य आणि सुपुत्र पंडित सुहास व्यास. त्यांचं स्वागत करूया. पंडितजी, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. हे खरं आहे का आधी तुम्ही सांगायचं की तुमची आई आणि म्हणजे बाबा यांच्यात भांडणं व्हायची ती फक्त आणि फक्त तुम्ही 8 तास नोकरीचे सोडले तर बाकीचे 16 तास तुम्ही दुसरीकडे कुठेही नसता यावरून भांडण व्हायचं? ते काय व्हायचं म्हणजे भांडण? आता काय माहिती का, तुम्ही एक कला हा विषय सोडा आणि सांसारिक जबाबदारी असतात, तर कलाकाराची पत्नी होणं हे फार दिव्य आहे. कारण त्या स्त्रीला घरातल्या जबाबदाऱ्यांच्या बरोबरीने ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात. मी फार महत्त्वाचा शब्द वापरतो. तर कसं व्हायचं की नोकरी हे ते सगळं बाबांचं संपूर्ण लाईफ त्यावेळेचं जे आम्ही बघितलं तर ते टोटली संगीतमय गुरुमय असं होतं. म्हणजे इतकं की त्यांच्या मनामध्ये, म्हणजे आता मगाशी मी जे सांगितलं की गुरुवर बंदिशी केल्या, पण गुरु बाबांच्या गुणीदासांच्यावर 56 बंदिशी.
हो, अच्छा. आणि त्या प्रत्येक बंदिशीचं कॅरेक्टरिस्टिक वेगळं आहे. तसं त्यांनी ललतमध्ये बंदिश केली अच्छा. की सुरनमे रस तुम हो, सुरामधला रस तुम्ही आहात. तालनमे लय गुणी दास, हो हो. तालामध्ये लय महत्वाची आहे, ते तुम्ही आहात. गीत नका भाव तुम हो, शब्दामध्ये भाव जो असतो तो तुम्ही आहात. जानगुणी तनमे मन तुम हो, माझ्या मनामध्ये, जानगुणीच्या मनामध्ये कायम तुमचं वास्तव्य असतं. आणि प्रकट किये सो विचार तुम, म्हणून मी जे संगीताबद्दलचे विचार प्रकट करतो ते तुमचे असतात, ते माझे नसतात. बरनी न जाय मोसे गुण तुम्हाला, ह्याच्यापेक्षा मी तुमचं जास्त वर्णन करू शकत नाही. अशी बंदिश आहे ती आपण ऐकूया. जरूर जरूर जरूर. सुरन में रस तुम हो, सुरन में रस तुम हो, सुरन में रस तुम हो, सुर में रस तुम हो, तालन में लय गुनी दास, तालन में लय गुनी दास, गीतन का भाव तुम हो, सुरन में रस तुम हो, सुरन में रस तुम हो, तालन में लय गुनी दास, सुरन सुरन में रस तुम हो, सुरन में जान गुनी तन में मन तुम हो, जान गुनी तन में जान गुनी तन में जान जान गुनी तन में मन तुम हो, प्रगट किए सो विचार तुम हो, प्रगट किए सो विचार तुम हो, बरनी न जाय मोस गुण तुम हो, सुरन में रस तुम हो, सुरन में सुरन में सुरन में सुरन में रस तुम हो, तालन में लय गुनी दास, गीतन का भाव तुम हो, सुरन में सुरन में ओ सुरन में रस
तुम म्हणो मैत्र से हे शब्द सुरांचे. क्या बात आहे. मला तर असं वाटतं म्हणजे गाणं पाहिजेच, पण खरं तर असा एखादा कार्यक्रम करायला हवा. म्हणजे त्या यशवंत देवांच्या किस्सावरून मला असं वाटायला लागलेलं आहे की म्हणजे तबला पेटी हे सगळं आवश्यक आहेच, गाणं शेवटी गाणं असतं, परंतु या बंदिशींचे शब्द, त्यामागची भावना आणि ती कुठल्या परिस्थितीत झाली, म्हणजे म्हणतो ना गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि ते तुम्ही सगळं इतकं छान सांगताय, कारण हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहे, अनुभवलंय. आणि काय आहे, अनुभव हा मोठा गुरु आहे. खरं खरं. तसं आहे ते संवाद, मगाशी मी सांगितलं, सुसंवाद जो असतो तो फार महत्त्वाचा असतो. आता बुवा गेले, बुवांच्या जाण्यानंतर सगळ्या शिष्यांना पहिले म्हणजे मी बघितलं आहे की पहिले काही वर्ष सगळेजण आजही बुवांचे जेवढे लोक ओळखणार ते सगळे अजून त्यांचं नाव काढतात. बुवांनी एक बाबांच्यावर बंदिश केली होती. 2 बंदिशी आहेत. एक त्यांचं हे सुरनमे रसतुमा झाल्यानंतर त्यांनी बाबांना सांगितलं, मी एवढा मोठा गायक नाही आहे, तुम्ही माझ्यावर आता बंदिशी बंद करा. आणि एक काय म्हणू आपण त्याला, जायचं त्यांना एक बुवांना एकटेपणाचा मी सांगितलं तसं त्यांना एक हे होतं की मी गेल्यानंतर माझ्याकडे जे तरुण वर्ग शिकायला आला आहे, ह्यांना गाणं कोण शिकवणार, पुढच्या पिढीला काय. म्हणजे बघा की गुरु कसा पाहिजे की आपल्या शिष्यांची काळजी वाहणारा, की ह्याचं करिअर कसं होईल, हा पुढे गाण्यात कसं जाईल. हे बुवांनी खूप केलं विद्यार्थ्यांनी, त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एका करताना. तर त्या ह्याच्यावर त्यांनी एक अशी बंदिश ललिता गौरीमध्ये केली जी बाबांना माहीत नव्हती. आणि ती बंदिश वसंतराव कुलकर्णींनी बुवा गेल्यानंतर बाबांना म्हणले, अहो तुमच्यावर बुवानी अशी बंदिश केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे, कहत गुणीदास सुनहु गुणी जान, पुरन करो मेरो मन का काज. कारण ते बाबांना असं बऱ्याच वेळा म्हणलं की हे कसं होणार, तर तुम्ही तुमच्याकडे जे माझं नाव सांगून येतील त्यांना तुम्ही शिकवायचं. तर ते त्या बंदिशीत सांगितलं होतं. तर त्या बंदिशीला उत्तर जे बाबांनी दिलं ते त्यांचा स्वतःचा राग आहे, सगेरा. सगेरा. सगेरा हा शॉर्ट फॉर्म आहे सकाळचा गेयराग. आणि त्याला दुसरं नाव आहे अहिरावती. अच्छा. तर त्याच्यामध्ये बाबांनी बंदिश केली की तुम्ही मला हा आदेश दिलात या बंदिशीद्वारे, पण हे मला जर पूर्ण करायचं असेल तर तुमच्या गुणांचं तेज मला तुम्ही द्या, तरच मी ते पूर्ण करू शकतो. हे आपण आता सगेऱ्यामध्ये भई बोर बंदिश आहे ती ऐकूया. जरूर जरूर जरूर.
सा रे ग रे ग प द नि सा नि द प ग रे सा रे सा नि द प ग प द नि सा रे ग रे सा नि द प ग रे सा रे ग भाई भो सुमिर कर तो हे भाई भो क्या बात आहे. आज एक वेगळंच म्हणजे मला काय म्हणतो डायमेन्शन की रागाच्या नावात सुद्धा काय दडलेलं असतं. नाहीतर सहसा हे म्हणजे असं कोणी सगेरा असं कोणी राग सांगितलं तर म्हणजे माझं तर एवढं नॉलेज नाहीच आहे शास्त्रीय संगीतात, पण सगेरा म्हणजे काय असा प्रश्न बरेच लोक मला विचारतात. त्यांना बाबांनी मी पण बाबांना विचारलं की ह्याचा अर्थ काय म्हणून ते म्हणजे सकाळचा घे राग. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे यमन, भूप, बिहाग हे काय म्हणूया आपण म्हणजे खूप वेळा ऐकून असेल की ते म्हणजे सोपं कठीण असं मी काही म्हणू शकत नाही की खूप वेळा ऐकल्यामुळे एक बऱ्यापैकी ओळखीचे झालेले राग असतात. पण काही रागांच्या चलनामध्ये किंवा मांडणीत म्हणूया शास्त्रीय संगीतात तुम्ही जास्ती सांगू शकणार आहे थोडासा फरक करून काही काही रागांच्या बंदिशी बाबांनी जाणीवपूर्वक केलेल्या आहेत. म्हणजे त्यापैकी मला वाटतं छायानटमधली थोडासा काहीतरी फरक नाही आहे किंवा लगावातला नाही. महत्वाची गोष्ट अशी आहे की मी सी.आर. व्यासांचा मुलगा म्हणून मी बंदिशी नाही करू शकत. मला नाद आहे, मला आवडतं, पण बंदिश करणं म्हणजे तुम्हाला म्हणून तर वाग्यकार म्हणतात ना की तुम्हाला शब्द, सूर, ताल, लय ह्याचं पूर्ण ज्ञान आणि भान पाहिजे काय. आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट मगाशी जो आपण प्रश्न विचारला की पारंपरिक बंदिशी तुम्हाला माहिती पाहिजे असं बाबांचं मत होतं, कुमार गंधर्वांचं मत होतं, अभिषेकींचं मत होतं की पारंपरिक बंदिशी शिकल्याशिवाय म्हणून अनेक बंदिशी माहिती लागतात. तरी पण एखाद्या कलाकाराला ते सुचणं की आता आपल्याकडे छायानटमध्ये अनेक बंदिशी आहेत. नेवर की झनकार आहे, तन मन धन आहे, त्यानंतर काहे करत हो बंदिशी आहे. पण छायानटमधली परे संगती ही दाखवणारी बंदिश ही बाबांनी मानेना जिया मोरामध्ये केली. अच्छा. आणि ती बंदिश ही त्याच्यामुळे त्यांना सुचलेली आहे की त्यांना रियाज करताना काय आहे, रियाजसुद्धा डोळसपणे करावा लागतो. रियाज मी आपलं काय म्हणतो त्याला काहीतरी घोटत त्याला काय नाही घोटत बसावं लागतं. घोटलं झाल्यानंतर म्हणजे रियाजाचे जे टप्पे आहेत 15 ते 25 घोटत बसायचं. कारण ते तुम्हाला आकलन होऊन तुमच्या माइंडमध्ये ते बसलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचं विचारचक्र सुरू होतं. म्हणून भारतीय संगीताचं शिक्षण आयुष्यात संपत नाही, ते तुम्हाला काय. तसं बाबांचा रियाज मी ऐकलेला आहे, आम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे. तर त्यांचा रियाज हा डोळस की एखाद्या संगतीवर त्यांना असं वाटलं आज इथे थांबावं तर तेवढ्याच संगतीचा रियाज करायचा. मैत्र से शब्द सुरांचे मगाशी तुम्ही असा उल्लेख केलात की रामभाऊनी म्हणजे काय कळसच गाठला. सहज असं विचारावं वाटतं की रामभाऊ म्हटलं की जोड रागांचे भाषा आणि हे सगळे त्यांना मास्तर कृष्णराव गुणीदास ही त्यांची एक परंपरा आणि रामभाऊ मराठे आणि सी.आर. व्यास हे अगदी घट्ट मैत्री किंवा त्याच्या पलीकडचं काही असेल. मैत्री अशा करता होती की कोणालाही एकमेकांच्या करिअर विषयी कधी काही
काही वाटलं नाही, काही नाही, तुम्ही गा मी गातो, आपण एकमेकांना विचारून काही करावं, कारण ते कलेपेक्षा स्वतःला कधी मोठे समजले नाहीत आणि म्हणून ती मैत्री होती. तर एक कुठला तरी असा प्रसंग होता की रामभाऊ कृष्णाच्या वेशातच बाबांकडे काहीतरी बंदिश शिकायला आले होते शिवाजी मंदिरचा प्रयोग संपवून. काय झालं बघा, आता तुम्ही कलाकार कसा असतो, म्हणून मला कलावंत शब्द आवडत नाही. कलाकार हा आहे ना कायम त्याच्या ह्याच्यात असतो. आता रामभाऊ कृष्णाच्या वेशामध्ये षण्मुखांमध्ये प्रयोग करून त्यांना मध्ये 2 तास होते, तर त्यांनी काय ते वेश वगैरे काही बदलला नाही, टॅक्सीत बसले आणि षण्मुखांपासून आमचं घर अगदी त्यावेळेस जवळ होतं. ते घरी आले, आमच्या सगळ्या आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो तिथले सगळे लोक बघायला आले की बरं रामभाऊ दिसायला एकदम छान कृष्णाच्या ड्रेसमध्ये असल्यामुळे लोकांना वाटलं परमेश्वर झाला म्हणून, असे सगळी गोळा झाली. आणि रामभाऊ आले आणि बाबांना म्हणले की अहो बुवा जरा ते तुमचं धनकोनी कल्याणमधली मला बंदिश पाहिजे. तर बाबा म्हणले हो तुम्ही म्हणजे अशा ड्रेसमध्ये आलात. ते म्हणले तर काय मध्ये 2 तास वेळ होता, आता तो कृष्ण वेगळा आहे आणि ह्याच्यामधला कृष्ण वेगळा आहे. हां, तर म्हणले मध्ये जरा वेळ होता म्हणून मी आलो आहे. आणि काही नाही, 1.5-2 तास ते दोघंजण बसून बाबा धनकोनी कल्याणची कल्पना सांगत होते आणि ते गात होते. बरं राममोहनचं असं होतं की ज्याला एक पाठी म्हणतो ना आपण, असं राममोहनचं होतं. त्यांना काय कधी सांगायची म्हणजे एकदा कल्पना सांगितली की रामभाऊ चालले पुढे. हां, असं त्यांचं. आणि बुद्धिमत्ता म्हणतो ना आपण की गळा आणि विचार हे एकत्र जाण्याचं एक रामभाऊ रसायन होतं. तर ते इतकं छान, म्हणजे अशी मैत्री आज नाही आहे कोणाची. आज फायद्याचं राजकारण जास्त झाल्यामुळे मला तुझ्यापासून काय फायदा आहे एवढं हा मित्र, तर ते नव्हतं. आणि असं अनेक प्रसंग झाले. दुगम हिंडोलमधलं बाबांचा राग त्यांना इतका आवडला, वासव दत्तेमध्ये अभिषेकी बुवांनी एक चाल दिली त्याच्यामध्ये, अरविंद पिळगावकर गात असे, आणि ते रामभाऊंना आवडलं. ते नाटक बघितलं, दुसऱ्या दिवशी आले आणि अहो बुवा ते काय दुगम हिंडोल काय आहे. आणि तुम्हाला सांगतो 1.5-2 तास बाबा ठेका धरून बसले होते आणि रामभाऊ ज्या पद्धतीने ते राग डेव्हलप करत होते तर ते कमाल होते. तर ही मैत्री जी आहे ना, ही मैत्री फार महत्त्वाची असते. आणि असे आमच्याकडे बरेच लोक यायचे, कारण तिथे कोणाला एकमेकांविषयी अनादर नव्हता, आकसच नव्हता. बरं, आता रामभाऊंचा विषय निघाला. बाबांची एक बसंती केदारमधली बंदिश तुम्ही काहीतरी एकदा ऐकवली होती आम्हाला, तर ती आज ऐकवणं शक्य आहे आपल्याला? हो आहे ना. बसंती केदार हा जयपूर घराण्याचा राग आहे. अतर सुगंध ही बंदिश सगळे गातात. जगन्नाथ बुवा काय असतं बघा, शिष्याबद्दल सुद्धा हा एक आत्मविश्वास. त्यांनी बाबांना सांगितलं की ते वसंती केदारमध्ये मला काही सुचत नाही, तुम्ही करा. अच्छा. तर बा म्हणले बुवा काय तुम्ही सांगताय, नाही नाही आता काय तुम्ही करा म्हणले. ह्याला जोड अजून कोणाची मिळाली, अभिषेकी बुवांची मिळाली. हो अच्छा. ते म्हणले व्यास तुम्ही करा. हां करा. आणि मग जे बाबांच्याकडनं वसंती केदार झाला, त्या वसंती केदारमध्ये पहिल्या बंदिशीमध्ये एका मैफलीचं वर्णन आहे. पूर्वी मैफली कशा व्हायच्या, 40-50 मॅक्झिमम 100 लोक, याच्यापेक्षा नसायचे. तर अशा एका मैफलीचं, घरगुती मैफलीचं वर्णन केलं आहे. घरगुती म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की ज्याला आपण इंग्लिशमध्ये आपण हल्ली इंडियन स्टाईल म्हणतो, अशी तशी बंदिश झाली होती की एक गवई गातोय, एक कलाकार आपली कला पेश करतोय आणि समोर बसलेले त्या सभागृहामध्ये जे ऑडियन्स आहे तो श्रोतृवर्गसुद्धा सगळा कलाकारांचा आहे. पूर्वी कलाकार एकमेकांचं गाणं ऐकायला जायचे. हां, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा आपलं गाणं झाल्यावर दुसऱ्याचं गाणं ऐकायला समोर बसायचे. मला एकदा आपले हरिभाऊ घांगरेकर होते, त्यांना ITCचं पहिलं अवॉर्ड दिलं आणि रंगभवनमध्ये त्यांना जेव्हा अवॉर्ड दिलं तेव्हा त्यांना कंपनीच्या लोकांना काय माहीत नसतं. ते म्हणले पंडितजी आपको गाडी तयार आहे. ते पेंडला राहायचे ना. तर ते म्हणले नाही नाही, एक बार महफिल में आया तो सबका गाना सुन के जाओ, ये महफिल का नियम आहे. तसं त्यावेळेस ते करत असत. तर अशी बंदिश ती पहिली आहे. आणि दुसऱ्या बंदिशीमध्ये ले बूंद बूंद मधवा हर बरन फूल नसे तुम साचो गुनी जान, हे एका भवऱ्याला म्हणजे भृंगा म्हणतो आपण, त्याला बाबांनी रिक्वेस्ट केली आहे की तुझा जो हा गुण आहे तू खरा गुणीजन आहेस.
तर आता बुवानी ही बाबांच्या हातावर जगलेली, अभिषेकांची मैत्री असल्यामुळे त्यांनी तर ते म्हणले की हा जो भवऱ्याचा गुण आहे भृंग्याचा, हा त्यांनी त्याला रिक्वेस्ट केली की बिनती हूँ तोहे करत, तू जसं प्रत्येक फुलातला सुगंध घेतोस तसं बिनती हूँ तोहे करत, गुण दे मोहे कछुक तोरा, तुझ्यातला हा गुण मला थोडा दे, सुर सुर में रस चाखू सुख पाहू तनिक जिया, की हा गुण जर मला दिला तर प्रत्येकाच्या गाण्यातला आनंद मी घेऊ शकेल, तर माझं नाव गुणीजान हे सार्थ होईल. तर आपण आता वसंती केदार ऐकू. जरूर जरूर जरूर.
रस चाकू सुर सुर में रस चाकू सुर सुर में रस चाकू सुर सुर में रस चाकू सुख पाऊ तनिक जियाले बूंद बूंद मधवाले बूंद बूंद मधवाले मधवा मैत्र से शब्द सुरांचे क्या बात आहे. म्हणजे खरं गुणीदासांनी हे सांगणं, त्यावर ही सगळी बंदिश होणं, मला असं वाटतं हे सगळं ईश्वरी असतं. आणि गुणीदासांना माहिती होतं की हे ह्या चिंतामणीला सांगितलं की चिंता दूर होणार आहे, म्हणून त्यांनी त्यांना बरोबर निवडलेलं आहे. आणि बुवाच प्रेरणा होती ना त्यांची. त्यामुळे आत्ता तुम्ही सांगितलं की गुण म्हणजे गुणग्राहकता हा एक बाबांचा गुण होता. आणि मला मगाशीच तुम्हाला विचारायचं होतं ते सगेरा म्हणजे सकाळचा अगेराग, तसं सकाळच्या काही रागांना डोळ्यासमोर ठेवून अशा काही बाबांनी बंदिशी केल्या होत्या. मला वाटतं तोडी का म्हणजे तोडीच्या कुठल्या प्रकारामध्ये त्या काही बंदिशी केल्या, मियाकी तोडी वगैरे असं काही केलं होतं? मियाकी तोडीमध्ये आहे, पण ती बुवा गेल्यानंतर केली होती. अच्छा, बरोबर. काय त्या बंदिशीचा त्या बंदिशीमध्ये सुद्धा बुवाना नाद होता, हा मुलगा चांगला गातो, ती मुलगी चांगली गाते, पण त्यांचं सगळ्यात त्यांच्या गुरूंच्यावर विलायत हुसेन खासांच्यावर प्रेम होतं. आणि काही नवीन खासाहेब मुंबईत आले की बुवा जायचे, काहीतरी नवीन आपल्याला ऐकायला मिळालं. तर म्हणून बाबांनी ती बंदिश केलेली आहे, ऐसो को धुन सुनाई. तुम्हाला अशी कुठली धून ऐकायला मिळाली की तुम्ही आम्हाला सर्वांना सोडून वरती खासाहेबांकडे गेला. क्या बात. काय या बंदिशीचा हेच वेगळं आहे. म्हणजे बरोबर, म्हणजे याच्या पलीकडे आपण काय सांगू शकत ही नाही. कल्पना सुचणं, मुळात खरं. पहिल्यांदा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कल्पना सुचणं, याचा अर्थ तुमचा त्याच्यावर विचार खूप व्हायला लागतो. उगाच मला म्हणजे डिक्शनरी बघून करू शकत नाही आपण. कारण मी बाबांना हा एक प्रश्न विचारला होता. त्यांच्या एका बंदिशीमध्ये ताला बेली हा शब्द आहे. ताला बेली, बेली. अच्छा, ताला म्हणजे काय तर जीवाची तगमग होणे, तडफड होणे, आपण जे म्हणतो ना म्हणून, त्या अर्थाने तो शब्द आहे. तर मी बाबांना म्हटलं हाच शब्द तुम्हाला म्हणजे बाबा जेवढ्या बंदिशी उत्तम करायचे होते, हिंदी बोलताना बरेच बरोबर, हिंदी भाषेवर प्रभुत्व नसेल, पण मला बाबांनी उत्तर चांगलं दिलं. भावनेतनं शब्द आपोआप येतात, त्याच्याकरता डिक्शनरी बघावी लागत नाही. आणि हे सत्य आहे. भावनेची डिक्शनरी वेगळी असते असं मला वेगळी, वाटतं. त्याचे शब्द वेगळे असतात. मग तुम्ही आता म्हणाले की एखादी कल्पना सुचावी लागते, ते मला संत ज्ञानेश्वरांची रचना आठवली. म्हणजे इवलेसे रोप लावी आलेत बारे. ती कल्पना कधीतरी व्यास बाबांच्या मनात अष्टप्रहर म्हणतो ना, काही ना काहीतरी सुचत असतंच. त्यातून हे असेल. बाबांचा आणि गुणीदासांचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं तो सगळ्या रसिक प्रेक्षकांसमोर आला पाहिजे, तो म्हणजे गुरु शिष्य पत्रव्यवहार. तो काय प्रकार आहे हो? म्हणजे पत्रव्यवहार म्हणजे काय असतं, बुवानं कायम असं थोडेसे पॉझिटिव्ह होते ना ते. हा माणूस माझा म्हणजे माझाच, तो इथे पाहिजे पाहिजे. 24 तास आहे. आता कसं शक्य व्हायचं ते? तर आम्ही लहान असताना आमच्या गावाला तेर गावाला गेलो होतो. माझे काका तिथे स्टेशन मास्तर होते. तर तिथे गेल्यानंतर सगळेच बाबा आणि आम्ही सगळेच गेलो होतो. आमच्याकडे तिकडे आमच्या शेतामध्ये म्हणजे आंब्याची झाडं होती. अच्छा. तिकडे गोटी आंबा म्हणून एक छोटा आंबा असा एकदम छान. तर ते मुलांना खायला मिळत. आमचे काका आम्हाला सगळ्यांना असू दे, आंब्याविषयी जास्ती बोलू नका, प्रेक्षकांना वाटेल मी माझी जाहिरात करतोय की काय आंब्याच्या व्यवसायाची. तसे कळत असं काही नाही आहे. हा खरंच किस्सा आहे. नाही, तर ते आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो. बाबा तंबोरा घेऊन आम्ही गेलो होतो आणि बाबांचा रियाज चालू असतो. आम्ही पोचल्यानंतर 3 दिवसांनी पत्र आलं तिकडे की तुम्ही तिकडे पोहोचलात का वगैरे वगैरे सगळं विचारून. आणि त्यांनी एक असं त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क, प्रश्नार्थी, की तुम्ही मला सोडून जाणार नाहीत. कारण बाबांना शिकायला लागून काही दिवसच झाले होते, म्हणजे काही वर्ष झाली, 2-3 वर्ष. तर बाबांनी काय त्याच्यावर हे केलं नाही, फक्त एक काम केलं त्यांनी. एका तेव्हा इंग्लंड लेटरवर त्यांनी बंदिश लिहिली, न कर छोडू न मन तोडू, करत सेवा तुम्हारी दासगुनी को नित माथे धारू.
ते त्यांनी एका ह्याच्यावरती बंदिश करून बुवांना पत्र पाठवून दिलं. आणि बुवांना आम्ही केव्हा येणार हे माहिती होतं, म्हणजे आम्ही येणार कधी ते. आम्ही पोचलो आज सकाळी, संध्याकाळी बुवा हजर. हां, ते काय तुम्ही कशात बंदिश केली ती, राग कुठला? तर बाबा म्हणले नाही हो, मी रागात वगैरे केलं नाही, शब्द पडे. बाबांनी तसं संदिग्ध उत्तर होती. हां, आणि मग लगेच गुरुपौर्णिमा होती. आपल्या रंगभूमीवरच्या अभिनेत्री मनोरमा वागळे यांनी केलेली गुरुपौर्णिमा. तेव्हा बाबांनी ते जोगिया रागात गायले. अच्छा. सो असा पत्रव्यवहार त्यांचा चालू राहायचा. काय आहे, सगळ्या गोष्टीमध्ये संवेदनाशील असणं, प्रत्येक गोष्टीविषयी, कलेविषयी संवेदना लागते. मी गातो चांगला म्हणजे लोक चांगलं म्हणतील सगळं, ते सगळं सोडा, संवेदनाशील पाहिजे की गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला ते कुठेतरी इथे लागलं पाहिजे. आणि जे गाणं विसरलं जात नाही ते गाणं सगळ्यात चांगलं. बाकी आपण काय गातो, लोक आपल्याला चांगलं म्हणतात, ज्याला म्हणतो आपण, हे हृदयचे ते हृदय घातले, ते बाबांचे काय होतं ते अवर्णनीय, अनिर्वचनीय सांगता येणार. तर असं ती अशी ही जोगियातली बंदिश. क्या बात आहे. एक छोटासा प्रश्न, म्हणजे तो कदाचित प्रेक्षकांसुद्धा तांत्रिक वाटेल आणि माझा अधिकार नाही हे सगळं बोलायचा, पण केवळ तुम्हाला बोलतं करण्यासाठी मी असं बोलतोय. म्हणजे व्यासबाबांविषयी सुद्धा मी असं बोलू शकत नाही, गुणीदासांविषयी सुद्धा बोलू शकत नाही. पण हे खरं आहे का की गुणीदासांचा नोटेशनवर विश्वास नव्हता? हे खरं आहे, म्हणजे मी माफी मागून, म्हणजे मला अधिकार नाही बोलण्याचा. पूर्वीच्या बऱ्याच गायकांचा नव्हता, म्हणून तर भातखंड्याला त्रास झाला ना. त्यांना त्रास म्हणून झाला की माझी विद्या माझ्या मुलांशिवाय कोणाकडे द्यायची नाही. बुवांची 61 होती आणि त्यांच्या बंदिशी नोटेशन कराव्यात असं बाबांना वाटत होतं. म्हणून बाबांनी काय केलं, बुवांना 1-2दा सांगितलं, पण ते नोटेशनवरनं गाणं येत नसतं. ते जरी मान्य असलं, कारण भातखंड्याने लिहून ठेवलं आहे 15 वर्षे गुरुकडे तालीम घ्या आणि मग नोटेशन तुम्ही करा. नोटेशन करण्याचं कारण असं आहे की आपण माणसं आहोत, विसरू शकतो. हां, मला तेच म्हणायचं. तर त्या बंदिशी नोटेशन केलेले असले आणि तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही शेवटपर्यंत ज्याला जे वाचता येतं तो पुढच्या पिढीला आणि नोटेशन वाचायचं नसतं, नोटेशन गाता आलं पाहिजे. अहो, मी वाचायचंच म्हणणार, माझ्या काय, मी काय गायक नाही. बरोबर आहे. तर गिंडे काका नोटेशन मधले काय म्हणायचं तर आपण लास्ट अथॉरिटी, शेवटचा शब्द. आणि बाबांचं त्यांच्यावर होतं. मग बाबांनी काय केलं, आता हे बुवांना पटवायचं कसं ना, त्यांनी एक 4-5 बंदिशी नोटेशन केल्या, एका एन्व्हलपमध्ये घातलं आणि बुवांकडे देऊन ठेवलं की हे मी अमुक दिवशी येणार आहे, त्याशी मला तुमच्याकडनं घेईन, आत्ता माझ्याकडे काही घेऊन जाईल नाही, असं जरा सांगितलं. आणि मग गिंडे काकांना बाबा घेऊन गेले आणि ते एन्व्हलप घेतलं, गिंडे काकांच्या समोर ठेवलं. गिंडे काकांना म्हणले, गिंडे साहेब बुवांना ऐकवा. तर ती इतकी बंदिश ऐकवल्यानंतर, गौरीमधली बंदिश होती, खबरी आले ओ मोरी. तर हे जे नोटेशन होतं हे त्याच्यात लिहिलेलं होतं बाबांनी. बुवाने थांबवलं, हे तुम्हाला व्यासाने शिकवली असेल. ते म्हणले नाही, माझ्यासमोर आत्ताच ठेवलं आहे, मी आत्ता त्यांनी लिहिलं आहे, ते चूक असेल तर ते त्यांची चूक आहे, माझी नाही, पण हे असंच आहे. अशा 5 बंदिशी गिंडे काकांनी गाऊन दाखवल्या आणि मग बुवा त्याला तयार झाले. आणि मग गिंडे काकांनी ते सगळं बुवांच्याकडे बसून ते सगळं बुवांच्याकडनं बंदिशी घेऊन, बरं बुवांना ते सवय नसल्यामुळे ते आज एक गोष्ट गायचे आणि दुसऱ्या दिवशी तीच बंदिश गाताना दुसरी काहीतरी वेगळी कल्पनाच होती. पण वेगवान होता, नाही, गिंडे काकांनी सांगितलं बुवा तसं नाही चालणार, जी बंदिश जशी आहे तशी गा, म्हणजे मी नोटेशन करीन. बरोबर. त्यामुळे हा एक फार महत्त्वाचा टप्पा होता. आणि नंतर बुवा त्या सगळ्या लोकांच्या प्रेमातच पडले. काका खरं तर म्हणजे गेले 4 रविवार इतकं अप्रतिम ऐकायला मिळतंय आणि म्हणजे गाणंसुद्धा ऐकायला मिळतंय आणि त्या प्रत्येक काय म्हणूया बंदिशी मागची जी गोष्ट आहे म्हणजे ती आनंददायी आहे की कशा कशा बंदिशी घडत गेल्या. म्हणजे व्यासबाबा असतील, गुणीदास असतील, रामभाऊ, माणिकबाई, तुम्ही किती किती जणांच्या आठवणी सांगितल्या. आणि खरं तर असं वाटतंय हे आपण असे 52 भागसुद्धा करू शकतो. पूर्ण जन्मशताब्दी वर्ष व्यासबाबांची, म्हणजे इतक्या बंदिशी आहेत, 250पेक्षा जास्ती बंदिशी, प्रत्येक बंदिशीच्या मागे काहीतरी
म्हणजे गोष्ट आहे, काहीतरी किस्सा आहे, ती कशासाठी केली ही सगळी कहाणी आहे त्याची. पण कुठेतरी वेळेचं बंधन असतं म्हणून. पण मी सगळ्या रसिकांकडून किंवा रसिकांच्या ज्या मनात ज्या भावना आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही असा एखादा म्हणजे बंदिशी आणि त्यामागच्या सगळ्या त्या रचनाकारांच्या भावना की कशासाठी केली, तर असा एखादा तुम्ही कार्यक्रम करा. आणि नोटेशन कसं वाचायचं, ही बंदिश कुठल्या तालात आहे, तर जी सगळी नवोदित मंडळी शास्त्रीय संगीतात काय म्हणतो आपण काहीतरी करू इच्छित आहेत, तर त्यांच्यासाठी हा खूप मोठा ठेवा आहे. आणि सध्याची जी पिढी आहे ना, ही नोटेशन म्हणजे आता कॉलेजमध्ये शिकतात, MA सगळं, त्याचा फायदा आहे. हे सगळं शिकायला मिळतं. मग प्रत्येक गुरु किंवा बंदिशकार तुमच्यासमोर नसतो, त्यामुळे ते तुम्हाला त्याच्यावरनं करता येतं. फक्त इन बिटवीन द लाईन्स जे असतात त्या समजण्याकरता काही काळ जावा लागतो. पण ठीक आहे, ते अनुभवातनं कदाचित येईल सुद्धा ना, असं काही पहिल्या दिवशी येणार नाही. जरूर हा कार्यक्रम करण्यामध्ये मलाही आनंद होईल. आणि जरूर करा. जसं म्हणतो ना आपण, म्हणजे गोष्ट प्रवाही पाहिजे. एका पिढीकडून ती दुसऱ्या पिढी गेली पाहिजे. गेले 4 रविवार तुम्ही खरंच सांगतो अगदी खूप 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 आनंद दिलात. तर सर्व रसिकांच्या वतीने तुमचे आभार मानतो. आणि कार्यक्रमाची सांगता मात्र कुठल्या तरी व्यासबाबांच्या बंदिशीने व्हावी अशी इच्छा आहे. तर तुम्ही सांगाल ती बंदिश कुठली ऐकूया आपण. शेवटी आपली बंदिश जी आहे, हां. तज रे अभिमान जान गुनियन सो, तज रे अभिमान जान गुनियन सो, तज रे अभिमान जान गुनियन सो, गुण की सेवा न मानो अवमान, गुण की सेवा न मानो अवमान, तज रे अभिमान जान गुनियन सो, तज रे अभिमान. का